नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये. तर 15 एप्रिल रोजी आहे अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने 9 एप्रिल रोजी सुरू होणारे गुरुचरित्र पारायण सप्ताह, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. गुरुचरित्र पारायण कसे करावे, पारायण कालावधीमध्ये काय खावे, कोणते नियम पाळावेत, केंद्रात शक्य नसेल तर घरामध्ये पारायण कसे करावे, पूजा न मांडता पारायण कसे करावे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही. याविषयी भरपूर काही प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पडलेले असतात, कारण रोजची रोज स्वामी सेवेमध्ये नवीन सेवेकरी घडत असतात. त्यामुळे गुरुचरित्र पारायण याविषयी बऱ्याच जणांना पूर्णपणे माहिती नसते आणि काही जण रोजची रोज स्वामी सेवा, नित्य सेवा हे खूप दिवसापासून करत आलेले आहेत, परंतु गुरुचरित्र पारायण अजून केलेले नाही. त्यामुळे जेव्हा आपण पहिल्यांदा करतो तेव्हा मनामध्ये खूप प्रश्न पडलेले असतात आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मनामध्ये कोणताही विचार आणायचा नाही, कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. अगदी निसंकोच मने गुरुचरित्र पारायण नक्की करा. पारायणाविषयी काही लोक मनामध्ये खूप काही शंका कुशंका घालत असतात, त्यामुळे करण्याची इच्छा असली तरीही मनामध्ये असं वाटतं की आपल्याकडून होईल की नाही, करू की नको, परंतु असं काही नाही. श्रद्धा महत्वाची असते, आपल्या मनातला भाव महत्वाचा असतो. मनापासून कुठलीही सेवा केली ना, त्यातून थोडीफार तुमच्याकडून नकळत चूक झाली तरीही स्वामी महाराज दत्तगुरु त्यांच्या पदरात घेत असतात. तुम्ही केलेल्या प्रत्येक सेवेचा मोबदला स्वामी तुम्हाला देत असतात. कुठलंही कर्ज स्वामी डोक्यावर ठेवत नाहीत. प्रत्येक सेवेचा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमधून ते तुम्हाला त्याचा मोबदला देत असतात. फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे, गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. त्याच्या पठणामध्ये एवढी ताकद आहे, अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद आहे. आपल्या जीवनामध्ये जे न होणारे काम असतात ते काम या पठणाने पार पडतात व दत्त कृपा आपल्यावर होते. भरपूर काही दोष आपले नाहीसे होत असतात. वर्षातून 2 वेळा गुरुचरित्र पारायण करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळत असते. एक, दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी. तुम्ही केंद्रामध्ये करा किंवा घरामध्ये करा, कुठेही करा, त्याच्या पठणाने भरपूर काही आपल्या परिस्थितीमध्ये, घरामध्ये आणि स्वभावामध्ये फरक पडत असतो. केंद्रामध्ये जाऊन करणं शक्य नसेल तर घरामध्ये नक्की करा. घरामध्ये जरी केले तरी घरामधली निगेटिव्ह एनर्जी, पितृदोष, ग्रहदोष, घरामधील वादविवाद, कुटुंबामधील दुरावा या गोष्टीमध्ये बराच फरक पडत असतो. पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये तयार होत असते. त्यामुळे जवळ कुठे केंद्र असेल तर सामूहिक पारायण केले तरीही खूप छान. नक्की करा जमले तर, आणि नाही जमले तर घरात केलं तरीही निसंकोचपणे तुम्ही नक्की करा. तर गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचे काय नियम आहेत, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, जर तुम्हाला केंद्रामध्ये शक्य नाही तर घरामध्ये नक्की करा. कशा पद्धतीने करायचं तर पूर्ण व्हिडिओ पहा. घरामध्ये करायचं असेल तर देवघराजवळ, नाही तर घरामध्ये एकांत ठिकाणी स्वच्छ जागा निवडून गोमूत्र टाकून पुसून घ्यायचे आहे आणि चौरंग ठेवायचा आहे. त्या जागी स्वास्तिक काढायचे आहे, त्यावर हळदी कुंकू टाकायचे आहे. त्यानंतर त्यावर स्वच्छ पुसून चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकायचे आहे. त्यानंतर दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आहे. स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर फोटोला आणि मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे. गुरुचरित्र पारायणाला जो फोटो वापरतो त्या फोटोमध्ये स्वामी आणि दत्तात्रयाची प्रतिमा असेल तर अतिशय उत्तम, आणि स्वामींचा फोटो असेल तरीही चालेल. तर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा 7 दिवस अखंड जर ठेवला तर खूपच छान. शक्यतो विझणार नाही याची काळजी घ्या. फोटोला हार घालायचा आहे. त्यासमोर स्वामींची मूर्ती ठेवली तरीही चालेल. नंतर कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करते वेळी मनामध्ये ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र सतत जपायचा आहे. तर कलश स्थापना करायच्या वेळी कलशामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. 7 खाऊचे पानं घालून रुपयाचे नाणं, सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू, फूल, दुर्वा टाकून नारळ ठेवावा. बाहेरच्या बाजूने स्वास्तिक काढून 5 कुंकवाचे बोटे ओढायचे आहेत. नंतर फोटोच्या उजव्या बाजूला थोडे तांदूळ पसरून त्यावर कलश स्थापना करायची आहे आणि डाव्या बाजूला विडा ठेवायचा आहे. विडा म्हणजे 2 खाऊचे पानं, त्यावर थोडा अक्षदा आणि सुपारी ठेवून त्याला अष्टगंध लावावा. फोटो समोर एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे
अशा साध्या पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे। ही मांडणी झाल्यानंतर या मांडणी समोर दुसरा पाठ ठेवायचा आहे आणि त्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे। लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने मांडणी झाल्यावर पारायण सुरू असताना रोजच्या रोज फुले बदलायची आहेत। सकाळ संध्याकाळ तुम्ही जे खाता तो नैवेद्य पोथीला दाखवायचा आहे। सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे। पारायण वाचन शक्यतो पहाटे किंवा सकाळी 11च्या आत करायचा प्रयत्न करा। 11:15 ते 12:30 या दरम्यान वाचन करू नये। ती वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे, म्हणून ही वेळ टाळावी। पारायण करायच्या आदल्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये करा किंवा घरामध्ये करा, कुठेही करा, पण हा नियम तुम्हाला पाळायचा आहे। पारायणाच्या आदल्या दिवशी दिवसभरात कधीही हे करायचं आहे। 5 छोट्या गव्हाच्या पोळ्या बनवायच्या आहेत। 1 गाईला आणि 4 श्वान म्हणजे कुत्र्याला खाऊ घालायचे आहे। तुम्हाला कुठे हे नाहीच भेटले, घालायचा प्रयत्न करा, पण नाहीच भेटले तर एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये ते ठेवायचं आहे। काही पक्षी वगैरे खाऊन जातील अशा ठिकाणी ठेवले तरीही चालेल। नंतर तुमच्या जवळच्या कुठे मठ किंवा केंद्र असेल तर तिथे स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे। तर खडीसाखर, नारळ, अगरबत्ती, स्वइच्छेने दक्षिणा 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं दक्षिणा ठेवून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे। हे स्वामी माऊली, मी गुरुचरित्र पारायण करणार आहे, ते माझं निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर, माझ्यावर राहावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे। गुरुचरित्र पारायण करते वेळी पाळायचे नियम: 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे। जमिनीवर चटई किंवा सतरंजी टाकून झोपावे। 7 दिवस परान्न घेऊ नये। शक्यतो सेवेकऱ्यांनी परान्न घेऊच नये। शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये। जास्त गरज पडली तर ठीक आहे, पण जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये। 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष मत्सर भावना ठेवू नका, कोणाचीही निंदा करू नका। तसेच आयुष्यातही पुढे असंच राहण्याचा प्रयत्न असावा। गर्भवती स्त्री पारायण करू शकते, परंतु 7व्या महिन्याच्या नंतर गरोदर स्त्रीला जास्त काळ बसण्यास शक्य होत नाही, त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा। ज्यांना शक्य असेल त्यांनी केलं तरी हरकत नाही। शक्यतो आजपासूनच काळे वस्त्र 7 दिवस वर्ज्य करावे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे। यामुळे रोजच्या जीवनामध्ये आपल्या तोंडातून काही वाईट शब्द, अभद्र बोलले जाते, चुकीचे वागले जाते, कोणाविषयी वाईट बोलले जाते, यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे किंवा केंद्रामध्ये जाऊन केले तरी चालेल। या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर ज्यांना गरज आहे, दुःखी आहेत, पीडित आहेत, त्यांना स्वामी सेवेत आणण्याचा प्रयत्न करावा। स्वामी मार्ग समजावून सांगावा। परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे। याप्रमाणे आचरण करावे। खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करावा। तर श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायणाचे काही नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचावेत। गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये। पारायण काळात 7 दिवस एकच धान्य खायचे आहे, तर तुम्ही कुठले एक खा। शक्यतो गहू खावे, गव्हाची चपाती, पालेभाजी खाऊ शकता, ज्यात लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडी, कोथिंबीर, कढीपत्ता। फळभाज्या खाऊ शकतात, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, घोसाळं म्हणजेच कोणी गिलके म्हणतं, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर, सुरण, रताळे। फळे सर्व खाऊ शकतात, फक्त कडू फळं खाऊ नका, कडू भाज्या खाऊ नका, मेथीची भाजी खाऊ नका। तेल सूर्यफूल व करडीचे तेल वापरू शकता। शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल वापरू नका। मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकतात। गरम मसाला, कोरडा गरम मसाला शक्यतो टाळावे। दूध, दही, ताक, कढी खाऊ शकतात। पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात। शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकतात। आणि वर्ज्य म्हणजे द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये। गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात हे वर्ज्य करावे। हे या काळात खाऊ नये। चहा, कॉफी घेऊ शकतात। आणि पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे टाळावे।
तर अशा पद्धतीने मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता निसंकोचपणे गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. गुरुचरित्र पारायणाचे फायदे भरपूर आहेत. नक्कीच स्वामी महाराज आणि दत्तगुरु तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर नक्कीच तुम्ही या पारायणामध्ये सहभाग घ्यावा ही माझी नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.